मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या हिरव्या मिरचीपासून झणझणीत आणि चटपटीत मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। जर अशी रेसिपी आपण बनवून ठेवली आणि जेवताना जर असं मिळाली ना तर जेवण न करणारा व्यक्तीसुद्धा अगदी पोटभर जेवण करेल। इतकी मस्त टेस्टी ही रेसिपी आहे। तर यासाठी आपण ओल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मोठा साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, सांबार, शेंगदाणे कूट घेतलेला आहे, एक चम्मच जिरं घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेऊ। तर अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी। तर गॅसवर एक कढई ठेवू। कढईमध्ये 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता या पाण्यामध्येच आपण मिरची टाकू। तर बघा या पाण्यामध्ये आपण मिरची टाकून देऊ आणि मिरची छान उकळवून घेऊ। तर बघा इथे छान मिरची 2 मिनिटपर्यंत मी छान उकळवून घेतलेली आहे। बघा मिरची छान सॉफ्ट झाली आणि छान उकळलेली आहे। तर बघा मिरचीचा कलर इथे छान चेंज झालेला आहे। आपल्याला जशी मिरची पाहिजे तशी इथे मिरची तयार झालेली आहे। आता ही मिरची आपण काढून घेऊ। तुम्हाला असं वाटत असेल की या मिरचीपासून अशी कोणती रेसिपी बनणार आहे तर बघा आता ही मिरची थंड व्हायला आपण ठेवून देऊ। खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी होणार आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालू। जिरं छान तडतडायला लागलेलं आहे। आता यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालू। खूप मस्त चटपटीत अशी ही रेसिपी होणार आहे। पांढरी तीळ घालू। 1 चम्मच इथे मी पांढरी तीळ घेतलेली आहे। तीळ आणि जिऱ्याने आपली ही रेसिपी खूप छान टेस्टी अशी होणार आहे। अगदी न खाणारा व्यक्तीसुद्धा 2 पोळ्या जास्ती खाईल। जर अशी ही रेसिपी जेवणामध्ये राहील तर जेवणाची लज्जत वाढेल। इतकी छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे। मी आता या रेसिपीचं नाव सांगत नाही, नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला या रेसिपीचं नाव कळेल। तर कांदे खूप जास्त लालसर असे करायचे नाही। आता या कांद्यामध्येच आपण 8-10 लसणाच्या कळ्या घालू। लसणाच्या कळ्यांनी आपली ही रेसिपी आहे खूप छान चटपटीत आणि टेस्टी होणार आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी छान झणझणीत अशी होते। तर बघा इथे छान कांदे सॉफ्ट झालेले आहे आणि मस्त इथे या फोडणीचा सुगंध येत आहे। लसणाचा आणि जिऱ्यामुळे खूप मस्त इथे सुगंध येत आहे। कमी गॅसवर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। तर इथे आपले हे कांदे झालेले आहे। आपल्याला जसे पाहिजे कांदे तसे इथे हे कांदे झालेले आहे। आता हे काढून घेऊ। आता कांदे थंड व्हायला ठेवून देऊ। आता हे जी मिरची आहे ना आपण उकळवून घेतलेली होती ती थंड झाली। आता याचे देठ काढून घेऊ। अगदी न खाणारा व्यक्तीसुद्धा नुसतीही खाऊ शकेल, इतकी छान अशी टेस्टी ही होते। तर बघा इथे मिरचीच्या दांड्या मी सर्व काढून घेतलेल्या आहेत। आता एक मिक्सरचं पॉट घेऊ आणि या पॉटमध्ये आपण हे मिरची टाकून देऊ आणि याचं छान असं वाटण आपण वाटून घेणार आहोत। यामध्ये शेंगदाणे घालू। तर अर्धी वाटीपेक्षा कमी इथे शेंगदाणे घातलेले आहे मी, जास्त घातले तरी चालेल। तर एक सांबार घालू। आता हे कांद्याचं मिश्रण आहे ना हे सुद्धा या पॉटमध्ये टाकून देऊ आणि याचं छान जाडसर असं वाटण वाटून घेऊ। 2 बॅचमध्ये मी हे वाटून घेत आहे। मीठ नंतर घातलं तरी चालेल, पण मी या वाटणामध्येच मीठ घातलेलं आहे। तर बघा इथे जाडसर असं हे वाटण तयार झालेलं आहे। तर हे वाटण नक्की आहे तरी कोणतं, तर याला आपण मिरचीचा खरडा म्हणू। हा मिरचीचा खरडा जेवताना जर राहिला ना तर जेवणाची लज्जत काही वेगळीच वाढते। न खाणारा व्यक्तीसुद्धा 2 पोळ्या जास्त खाते, एवढा टेस्टी असा हा खरडा तयार होतो। जेवताना जर असा मिरचीचा खरडा मिळाला तर न खाणारा व्यक्तीसुद्धा 2 पोळ्या जास्त काही, इतका मस्त टेस्टी हा खरडा तयार झालेला आहे।
तुम्हीसुद्धा नक्की असा खरडा तयार करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.